धावसंख्या झालेली आहे ती 41 धावा. मोठ्या फटक्याची अपेक्षा असेल ती संघाकडनं आणि पुन्हा बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय तो फाईन लेगच्या शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने, परंतु एक धाव रोखू शकलेले नाही. धावसंख्या पोहोचते ती 42 धावा. चांगलीशी गोलंदाजी फलंदाजी पाहायला मिळते तो दोन्ही संघाकडनं, परंतु चांगला असा कमबॅक करावा लागेल तो महाड संघाला. चांगली फलंदाजी करावी लागेल, फटकेबाजी करावी लागेल, कारण धावांचा पाठलाग हा खूप मोठा आहे. जवळजवळ 106 धावांचं टार्गेट त्यांना पूर्ण करायचं आहे विजयासाठी. आणि 5वं षटक चालू आहे. 5व्या षटकातले 4 चेंडू झालेत, म्हणजे आता 8 चेंडू मला वाटते फक्त शिल्लक आहेत. नक्कीच किरणजी, इकडे मोठा पल्ला गाठायचा आहे. काय कॅच अँड बोल्ड आहे. यस, सुरेख मयूर, जबरदस्त कॅच टिपला गेलेला आहे. कारण फॉलो थ्रो मध्ये चेंडू कलेक्ट करणं हे मोठं कौशल्य असते. यस डीजे वाजव. धन्यवाद डीजे. तर या ठिकाणी बघतात आपण आकर्षण आहे प्राइजचं, आणि ज्या पद्धतीने यशस्वी क्रिकेट क्लब यांच्याकडून हे टुर्नामेंटचं आयोजन आहे. आता मात्र फक्त औपचारिकता असणार आहे, कारण ज्या पद्धतीने गोलंदाजीचा मारा दिला, मोठं लक्ष आहे आणि येणारे चेंडू मला वाटतं फक्त 7 असतील आता. आणि एक कॅच अँड बोल्डचा नजराणा देखील पाहायला मिळाला. एक चांगला उंच टोला येतो आहे. पुन्हा एकदा प्रयत्न, परंतु हातातून निसटतो आहे चेंडू. दरम्यान एकच धाव घेतली जाईल, कारण एकेरीने जो फलंदाज 9 बॅटर्स मध्ये आहे त्याला देखील संधी खेळण्याची काहीतरी मिळाली हवी, कारण औपचारिकतेचा खेळ असणार आहे. 5 षटकांची समाप्ती झालेली आहे. धावसंख्या आता 43 धावा पर्यंत मजल मारली गेलेली आहे. म्हणजे मोठा आकडा साकारायचा आहे. जे षटकार आणि षटकार 6 चेंडूत आले तरी सुद्धा पूर्ण होणार नाही. तर प्राइज कडे बघितलं आपण तर चांगलं उत्कृष्ट फर्स्ट प्राइज आहे, सेकंड प्राइज आहे. मॅन ऑफ द सिरीजला आपल्याकडे सायकल दिली गेलेली आहे. तर हे देखील आकर्षण या टुर्नामेंटचं असणार आहे. आणि समस्त श्री शेषवंशी क्षत्रिय देवकर भंडारी समाजासाठी मर्यादित ही टुर्नामेंटचं सुंदरसं आयोजन. वासगावकरांनी सहभाग घेतला, ओसारकरांनी सहभाग घेतला, चिंचणी, वाढवण, बहाड, तर नारगोळ संघ इकडे आपल्याला पाहायला मिळतोय. देहरीचा संघ देखील कदाचित मला वाटते उद्या आपल्याला पाहायला मिळणार आहे. केळवाचा संघ उद्या पाहायला मिळणार आहे. तर असे 12 गावं आहेत आपली मला वाटते, आणि या 12 गावांनी इकडे चांगला सहकार्य दाखवलेलं आहे. या ठिकाणी लॉंगलेगच्या क्षेत्रामध्ये एक टोला दिला जातो आहे आणि एक सिंगल मध्ये कन्व्हर्टेशन देखील इकडे पाहायला मिळते. आणि ज्या पद्धतीने या टुर्नामेंटचं वैशिष्ट्य सांगायचं तर मान्यवर जे अतिथीगणांचं आमंत्रण गेलं ते फक्त म्हणजे आपल्या समाजाच्या ज्येष्ठ नागरिकांना, ज्यांच्याकडून चांगलं कार्य समाजासाठी आहे, अशा लोकांना इकडे या ठिकाणी जास्तीत जास्त मुख्य व्यासपीठावर आमंत्रित केलं गेलं. जे प्रत्येक गावातील या दरम्यान 22च्या माध्यमातून धाव येते आहे. तर असं हे सुंदरसं आयोजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे. नक्कीच शैलेशजी मडवींच्या अध्यक्षतेखाली या टुर्नामेंटचं सुंदरसं आयोजन येते आहे आणि चांगला आयोजन आणि नियोजन आपल्याला पाहायला मिळते. आजच्या दिवसामध्ये पहिल्या इनिंगमध्ये दमदार फटकेबाजीचा खेळ पाहायला मिळाला. आजच्या दिवसामध्ये 3 हाफ सेंचुरी म्हणजे रेकॉर्ड ब्रेकिंग पाहायला मिळतो आहे. आणि आता आपण जो सामना बघताय तिकडे 105 धावा, एक भली मोठी 3 अंकी आकडा देखील इकडे गाठला गेला, म्हणजे सुपर स्कोर देखील पाहायला मिळतो आहे. किरण, हो नक्कीच, मला वाटते फलंदाज तर बहाड संघाकडे खूप चांगले आहेत, परंतु गोलंदाजीमध्ये मला वाटतं थोडी सुधारणा करावी लागेल त्यांना. आणि नाही, सुधारणेपेक्षा काय आहे की आक्रमकतेचा, आणि आज जी पीच आहे हवा सुटते आहे त्यामुळे पीच मला वाटते जास्त गरम झालेली नाहीये आणि फलंदाजांना चांगली साथ मिळते आहे. आणि ज्या वेळेला पहिली बॅटिंग जो संघ करतो तो आक्रमकता दाखवतोय. त्यांच्याकडून षटकारांची ज्या ठिकाणी बरसात, आज काही ठिकाणी आपण बघितलं महाराष्ट्रामध्ये अवकाळी पाऊस आला आहे, परंतु आपल्या भागामध्ये वारा आहे आणि मैदानामध्ये षटकाराची बाद होतोय. दीपराज हे जेलबाद तंबूत परतलेले आहेत. धावसंख्या पोहोचलेली आहे ती 47 धावा. नक्कीच दीपराज डायवर्क्स यांच्याकडून देखील आपल्याला शुभेच्छा आहेत. बॅनर त्यांचा लागलेला आहे. तसेच वैदेही वाडान आणि जयेंद्रजी दुबळा आणि त्यांच्या मिसेस प्रियदर्शिनी दुबळा यांचं देखील बॅनर आहे. अमितजी चुरी हे आपले शुभेच्छुक आहेत. तर सगळ्या शुभेच्छुकांचं देखील धन्यवाद मानायला लागेल इकडे या ठिकाणी.
आणि चौकार येतो आहे, सामना संपतो आहे, सामना विजयी होतो आहे. पाटीलवाडा संघ, अंजन पाटीलवाडा संघ आपल्याला विजयी होताना पाहायला मिळतो आहे. तर नक्कीच पुढच्या सामन्यासाठी मात्र आपण पुन्हा वळूया मैदानाच्या आत, जिकडे राजे 11 वासगाव संघानं नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारलेली आहे. तर औसार संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. सोहम कुठे आला असेल तर त्याने मात्र कॉम्बॉ